नमस्कार रसिक हो, मी लीना. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. आज मी आपणासाठी एखादी कविता नाही तर घेऊन आली आहे एक खास कादंबरी ऑडिओ रूपामध्ये. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान. खूप दिवस झाले मी ही कादंबरी विकत घेतली होती, परंतु वाचनासाठी पुरेशी सवड काही काढू शकले नाही आणि त्यामुळे ती तशीच पडून होती. आता ही कादंबरी नजरेस पडली आणि अजूनही का सवड काढली नाही तर सवड ही काही मिळणारच नाही, म्हणून म्हटलं या अधिक मासाच्या निमित्ताने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ही कादंबरी वाचून चॅनलच्या माध्यमाने आपल्यापर्यंत पोचवावी. तशी याची अनुक्रमणिका फार मोठी आहे, एकूण 90 प्रकरणे आहेत. परंतु जसा वेळ मिळेल तशी पाने वाचून आपणालाही त्याचा लाभ ऑडिओ रूपामध्ये करून द्यावा असा उद्देश समोर ठेवून मी ही कादंबरी हाती घेतली आहे. चला तर मग रोजच्या कामासोबत आपण एक एक प्रकरण वाचन पूर्ण करूया आणि कादंबरीचा आस्वाद घेऊया. कादंबरीची प्रकरणे वाचायला सुरुवात करण्यापूर्वी यामध्ये दिलेला उपोद्घात म्हणजेच विषय प्रवेश आपण हा वाचून घेऊया. उपोद्घात. कृष्ण 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 हे कृष्ण 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 हे कृष्ण 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 रक्ष माम कृष्ण 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 पाहि माम राम राघव राम राघव राम राघव रक्ष माम कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि माम. हा कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान नामक गद्य ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न करताना प्रथम मी माझे गुरुदेव ओम विष्णुपाद अष्टोत्तरशत श्री श्रीमद भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज प्रभुपाद यांच्या चरणी सादर प्रणाम करतो. तदनंतर मी दयासागर भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू यांना सादर नमस्कार करतो. ते भक्तिसेवेची सर्वश्रेष्ठ तत्वे वितरित करण्याकरिता भक्तांच्या रूपाने अवतीर्ण झालेले स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान चैतन्यांनी गौड देशातून पश्चिम बंगाल आपल्या प्रचार कार्याचा शुभारंभ केला आणि मी मध्वगौडीय संप्रदाय परंपरेतून असल्यामुळे मी या परंपरेला सादर प्रणाम करतो. हा संप्रदाय मूलतः ब्रह्मदेवांपासून आलेला असल्यामुळे ब्रह्मसंप्रदाय या नावानेही ओळखला जातो. ब्रह्मदेवांनी नारदांना, नारदांनी व्यासदेवांना आणि व्यासदेवांनी मध्वाचार्यांना उपदेश दिला. मध्वगौडीय संप्रदायाचे मूळ आचार्य श्री माधवेंद्र पुरी हे मध्वाचार्याच्या संप्रदायातील संन्यासी होते. त्यांचे नित्यानंद प्रभू, अद्वैत प्रभू, ईश्वरपुरी यांसारखे अनेक विख्यात शिष्य होऊन गेले. ईश्वरपुरी हे भगवान श्री चैतन्य महाप्रभूचे गुरु होते. तेव्हा आता आपण ईश्वरपुरी, नित्यानंद प्रभू, श्री अद्वैत आचार्य प्रभू, श्रीवास पंडित आणि गदाधर पंडित यांची सादर वंदना करूया. नंतर आपण स्वरूप दामोदर यांना सादर प्रणाम करूया. त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या व्यक्तिगत सचिवाचे कार्य केले. त्याचप्रमाणे आपण श्री वासुदेव दत्तांना, भगवान श्री चैतन्याचे नित्य सेवक श्री गोविंदांना, तसेच श्री चैतन्याचे नित्य सुहृद मुकुंद आणि मुरारी गुप्त यांना सादर नमस्कार करूया. आपण वृंदावनातील श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री गोपाल भट्ट गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री रघुनाथ दास गोस्वामी या षड गोस्वामींना सादर नमस्कार करूया. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भगवद्गीतेत प्रतिपादन केले आहे की ते स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान असून जेव्हा कधी मनुष्यांच्या धर्मपालनामध्ये शैथिल्य येते आणि अधार्मिक प्रवृत्ती बळावतात तेव्हा ते भूलोकात अवतीर्ण होत असतात. दुसऱ्या शब्दात भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले तेव्हा या भूलोकात किंवा विश्वात जो पापकृत्यांचा भार झाला होता तो घटविण्याची आवश्यकता होती. श्रीकृष्णांचे विस्तार रूप भगवान महाविष्णू हे भौतिक सृजनाच्या कार्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे जेव्हा भगवंत अवतार घेतात तेव्हा तो अवतार विष्णूद्वारा प्रकट होतो. महाविष्णू हे भौतिक सृजनाचे मूळ कारण आहेत. त्यांच्यापासूनच गर्भोदकशाही विष्णू आणि पुढे शिरोदकशाही विष्णू प्रकट होतात. सामान्यपणे या भौतिक विश्वात प्रकट होणारे सर्वच अवतार शिरोदकशाही विष्णूंपासून येणारी स्वांश रूपे आहेत. म्हणून या भूलोकावर झालेल्या पापाचा अत्याधिक भार क्षीण करण्याचे उत्तरदायित्व पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे नाही. परंतु जेव्हा कधी श्रीकृष्ण अवतीर्ण होतात तेव्हा सर्वच विष्णुरूपे त्यांच्यात सम्मिलित झालेली असतात. नारायण, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध व तसेच मत्स्यादी लीलावतार, युगावतार, मन्वंतरावतार
असे श्रीकृष्णांचे विविध विस्तार किंवा रूपे एकत्र होऊन पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णासोबतच अवतीर्ण होतात. श्रीकृष्ण सर्व पूर्ण आहेत आणि अशा रीतीने सर्वच विस्तार आणि अवतार सदैव त्यांच्यासोबतच असतात. म्हणूनच श्रीकृष्ण आले तेव्हा भगवान विष्णू त्यांच्यासोबत होते. श्रीकृष्ण अवतीर्ण होतात ते वसुता वृंदावन लीलांचे प्रदर्शन करण्याकरिताच आणि त्यायोगे ते भाग्यवान बद्ध जीवांना आकर्षित करून त्यांना भगवद्धामात परत बोलवितात. वृंदावनातील त्यांची असुर संहाराची कार्ये विष्णुरूपाकडूनच संपन्न झाली होती. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 12व्या श्लोकात भगवंताच्या धामाचे वर्णन आलेले आहे. तेथे प्रतिपादन करण्यात आले आहे की या व्यक्ताव्यक्त जड प्रकृतीच्या पलीकडे दुसरी एक शाश्वत प्रकृती परव्योम आहे. व्यक्त जगत सूर्य, चंद्र आणि इतर तारे, ग्रहलोक यांच्या रूपाने दृष्टीस पडते, परंतु त्याही पलीकडे एक अव्यक्त असा भाग आहे आणि तो कोणालाही जड देहाने प्राप्त करता येत नाही. आणि या अव्यक्त प्रकृतीच्या पलीकडे दिव्य भगवद्धाम आहे. भगवद्गीतेत त्याचे वर्णन परम आणि शाश्वत असे करण्यात आले आहे. ही भौतिक प्रकृती किंवा सृष्टी वारंवारच्या उत्पत्तिसंहाराला बाध्य आहे, तथापि ती दिव्य प्रकृती शाश्वतपणे यथावत राहते. भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाचे ब्रह्मसंहितेत देखील वर्णन आलेले आहे. हे श्रीकृष्णांचे धाम चिंतामणी धाम आहे. त्यालाच गोलोक वृंदावन म्हणून ओळखले जाते. ते दिव्यरत्नांच्या प्रसादांनी परिपूर्ण असून तेथील वृक्षांना कल्पवृक्ष म्हणतात आणि गायींना सुरभी म्हणतात. तेथे भगवंत लक्षावधी लक्ष्मींकडून सेविले जातात. त्यांना तेथे गोविंद म्हणून ओळखतात आणि तेच आदिपुरुष असून सर्व कारणांचे कारण आहे. तेथे गोविंद सदैव आपली बासरी वाजवितात. त्यांचे नयन कमळदलांप्रमाणे असून त्यांच्या विग्रहाचा वर्ण नूतन मेघाप्रमाणे सुंदर आहे. त्यांच्या मस्तकी नेहमी मयूरपंख शोभत असतो. ते इतके आकर्षक आहेत की ते कोटी कामदेवांना देखील पराभूत करणारे आहेत. भगवान श्रीकृष्ण गीतेत दिव्य जगतातील परमश्रेष्ठ लोक असलेल्या आपल्या धामाविषयी केवळ एका लहानशी सूत्रस्वरूपी कल्पना देतात. परंतु श्रीमद भागवतात मात्र श्रीकृष्ण आपल्या परिकरांसह वस्तुतः अवतीर्ण होतात आणि आपल्या वृंदावनातील, मथुरेतील तसेच द्वारिकेतील चरित्राचे प्रदर्शन करतात. प्रस्तुत ग्रंथाची विषयवस्तू क्रमशः अशा सर्व लीला चरित्राचे वर्णन करेल. श्रीकृष्ण यदुवंशात अवतीर्ण झाले. हा यदुवंश मूलतः चंद्रलोकांवरील अधिष्ठात्री देवता सोम यांच्यापासून आलेल्या वंश परंपरेतील आहे. 2 प्रमुख क्षत्रिय वंश आहे, चंद्रवंश आणि सूर्यवंश. हे वंश क्रमशः चंद्रलोकांवरील राजांपासून आणि सूर्यलोकांवरील राजांपासून चालू होतात. भगवंत अवतीर्ण होतात तेव्हा ते विशेषतः क्षत्रिय कुळातच अवतीर्ण होतात, कारण त्यांना धर्मतत्वांची पुनर्स्थापना करायची असते. वैदिक समाज पद्धतीप्रमाणे क्षत्रिय हे मानवजातीचे संरक्षक असतात. भगवान जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा ते सूर्यदेवांपासून येणाऱ्या रघुवंशात प्रकट झाले आणि जेव्हा ते स्वतः अवतीर्ण झाले तेव्हा ते यदुवंशात प्रकट झाले. श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंधातील 24व्या अध्यायात यदुवंशीय राजांची मोठी तालिका प्रस्तुत केलेली आहे. ते सर्व थोर आणि बलवान राजे होते. श्रीकृष्णाचे पिता वसुदेव हे यदुवंशीय शूरसेनांचे पुत्र होते. वस्तुतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगातील कोणत्याही वंशाचे नव्हेत, परंतु ते ज्या वंशात किंवा परिवारात अवतीर्ण होतात तो परिवार त्यांच्या आशीर्वादाने कीर्तिमान होतो. उदाहरणार्थ चंदनमलय प्रदेशात उत्पन्न होते. चंदनाची मलय प्रदेशाहून एक विशेष गुणवत्ता आहे, परंतु योगायोगाने हे चंदन विशेष करून मलय प्रदेशात उत्पन्न होत असल्यामुळे त्याला मलय चंदन म्हणतात. त्याप्रमाणे श्रीकृष्ण सर्वांचे आहेत, परंतु ज्याप्रमाणे सूर्य पूर्वाचलावर उदित होतो, अर्थात त्याला उगवण्यासाठी इतरही दिशा आहेतच, त्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वेच्छेने एका विशिष्ट परिवारात अवतीर्ण होतात आणि तो परिवार कीर्तिमान होतो. वर वर्णन केल्याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्ण अवतीर्ण होतात तेव्हा त्यांची सर्व विस्तारित रूपे अवतार त्यांच्यासोबतच येत असतात. श्रीकृष्ण बलरामांसोबत अवतीर्ण झाले. ते श्रीकृष्णाचे बंधू म्हणून ओळखले जातात. श्री बलराम हे चतुर्व्यूहातील संकर्षणांचे मूळ आहेत, तसेच ते श्रीकृष्णाचे स्वयंप्रकाश रूप आहेत. या ग्रंथात श्रीकृष्ण हे यदुकुळात कसे प्रकट झाले आणि त्याने आपली दिव्य लक्षणे कशी प्रकट केली हे दाखविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांची लीला चरित्रे विशेषतः श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदात विस्ताराने वर्णन करण्यात आली आहेत आणि या ग्रंथाचा आधारही श्रीमद भागवताचा 10वा स्कंद आहे. मुक्त आत्मेच विशेषतः भगवंताच्या लीलांचे श्रवण आणि रसग्रहण करीत असतात. बद्ध जीवांना एखाद्या सामान्य मनुष्याच्या भौतिक कार्याच्या कथा वाचण्यात गोडी असते आणि भगवंताच्या दिव्य चरित्राची अशीच कथानके श्रीमद भागवत आणि इतर पुराणातून आढळतात. तरी देखील बद्ध जीव सामान्य कथानकेच अभ्यासासाठी घेतात. त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या कथात फारसे स्वारस्य नसते. श्रीकृष्णांच्या लीलांची वर्णने इतकी आकर्षक आहेत की ती सर्व वर्गातील लोकांकरिता आस्वादनीय आहेत. या भौतिक जगात 3 वर्गाचे लोक आढळतात. एक वर्ग मुक्तात्म्याचा आहे, दुसरा मुमुक्षूंचा आहे आणि तिसरा भौतिकवादी लोकांचा आहे. कोणी मुक्त असो वा मुक्त होण्याच्या प्रयत्नात असो अथवा जडवादी असो, त्यांच्याकरिता श्रीकृष्णाच्या लीलांच्या अध्ययनाचे विशेष महत्त्व हे आहेच.
मुक्तात्म्यांना जड सांसारिक कर्मात सारस्य नसते. मुक्तीनंतर मनुष्य निष्क्रिय होतो आणि त्याला काहीही श्रवण करण्याची आवश्यकता नसते. हा निराकारवाद्यांचा मतप्रवाह. मुक्तात्मा वस्तुतः निष्क्रिय होतो हे सिद्ध करू शकत नाही. चेतन आत्मा कधी निष्क्रिय असणे शक्य नाही. तो बद्धावस्थेत अथवा मुक्तावस्थेत क्रियाशीलच असतो. उदाहरणार्थ रोगी व्यक्ती देखील क्रियाशील असते, परंतु तिच्या क्रिया दुःखदायक असतात. तीच व्यक्ती रोगमुक्त होते तेव्हा क्रियाशील असते, परंतु अशा निरोगी अवस्थेतील त्यांच्या क्रिया आनंददायक असतात. त्याप्रमाणे निराकारवादी केवळ रोगी अवस्थेतील क्रियांपासून मुक्त होण्याच्या मागे असतात, परंतु त्यांना निरोगी अवस्थेतील क्रियांविषयी काहीच जाणीव नसते. जे वस्तुतः मुक्त आहेत आणि म्हणून ज्ञानात पूर्णत्व प्राप्त केलेले आहेत ते श्रीकृष्णाच्या लीलांच्या श्रवणात संलग्न होतात. अशी क्रिया पूर्णपणे शुद्ध स्वरूपाची आहे. खऱ्या मुक्तात्म्यांनी श्रीकृष्ण लीलांचे श्रवण करणे आवश्यक आहे. मुक्तावस्थेतील आत्म्यांकरिता ही परम आस्वादनीय विषयवस्तू आहे. तसेच मुक्तिमार्गाच्या पथिकांनी जर भगवद्गीता आणि श्रीमद भागवतासारखी दिव्य वाङ्मये श्रवण केली तर त्याचा मुक्तीचा मार्ग फारच सुकर आणि स्पष्ट होईल. भगवद्गीता श्रीमद भागवताचे प्राथमिक अध्ययन आहे. गीतेच्या अभ्यासाने मनुष्याला श्रीकृष्णाच्या स्थितीची पूर्ण जाणीव होते आणि जेव्हा तो श्रीकृष्णाच्या चरणकमळाशी स्थिर होतो तेव्हा तो श्रीमद भागवतात वर्णन केलेल्या कृष्णलीला समजू शकतो. भगवान श्री चैतन्याने म्हणूनच आपल्या अनुयायांना कृष्णकथांचा प्रसार हेच एकमेव कार्य असल्याचे सांगितलेले आहे. कृष्णकथा 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेल्या कथा आणि दुसरी म्हणजे श्रीकृष्णाविषयीच्या कथा. भगवद्गीता हे स्वतः श्रीकृष्णाने सांगितलेले भगवत विज्ञान आहे, तर श्रीमद भागवत हे श्रीकृष्णाच्या दिव्य लीलाचरित्रांचे कथन आहे. दोन्हीही कृष्णकथाच आहेत. कृष्णकथा संपूर्ण जगभर प्रसारित केली जावी ही भगवान श्री चैतन्य यांची आज्ञा आहे. भौतिक अस्तित्वाच्या वेदनांनी त्रस्त झालेले बद्धजीव जर कृष्णकथांचे श्रवण करतील तर त्याचा मुक्तीचा मार्ग मोकळा आणि स्पष्ट होईल. हा ग्रंथ प्रस्तुत करण्याचा प्राथमिक उद्देश म्हणजे जनसामान्यांना श्रीकृष्णांची जाणीव करून घेण्याकडे आकर्षित करणे आणि त्यांच्यात कृष्णकथेची आवड निर्माण करणे हा आहे, कारण त्यामुळे ते भौतिक बंधनात मुक्त होऊ शकतील. ही कृष्णकथा घोर जडवाद्यांना देखील फारच आवडेल, कारण श्रीकृष्णाच्या गोपीसोबतच्या लीला ह्या अगदी भौतिक जगातील तरुण मुलांमुलींमधील प्रेम प्रकरणाप्रमाणेच आहेत. वस्तुतः मानव समाजात आढळणारा कामभाव कृत्रिम नाही, कारण अशाच प्रकारचा कामभाव मूळ पुरुषोत्तमात आहे. आनंददायिनी अर्थात रुदिनी नामक शक्ती म्हणजेच श्रीमती राधाराणी होय. कामभावनेवर आधारित प्रेमसंबंधांचे आकर्षण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे मूळ लक्षण आहे आणि आपण बद्धजीव त्यांचे अंश असल्यामुळे आपल्यातही अशी भावना आहे, परंतु तिचा येथे विकृत आणि अंशिक स्वरूपाने प्रत्यय येतो. अशा स्थितीत या भौतिक जगातील कामी लोकही जेव्हा श्रीकृष्णाच्या गोपीसोबतच्या लीला श्रवण करतील तेव्हा त्या जरी भौतिक वाटत असल्या तरी ते दिव्यानंदांचे आस्वादन करतील. त्यांचा लाभ असा होईल की ते क्रमशः आध्यात्मिक स्तरावर उन्नती करतील. श्रीमद भागवतात म्हटले आहे की जो कोणी भगवान श्रीकृष्णाच्या गोपीसोबतच्या लीलाकथांचे अधिकारी व्यक्तींकडून अतिशय विनयाने श्रवण करेल तो भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेच्या स्तरावर येईल आणि त्यांच्या हृदयातील कामरोग पूर्णपणे नष्ट होईल. दुसऱ्या शब्दात असे श्रवण भौतिक कामजीवनाचा प्रतिकार करेल. श्रीकृष्णाच्या कथांनी भरलेला हा गद्यग्रंथ मुक्तात्मे मुक्त होण्याच्या प्रयत्नात असणार, तसेच जड बद्ध भौतिकवादी अशा सर्वांनाच समान रीतीने लाभदायक होणार आहे. शुकदेव गोस्वामीकडून श्रीकृष्णांविषयी श्रवण करण्याचे सौभाग्य प्राप्त करणाऱ्या परीक्षित महाराजांच्या कथानुसार कृष्णकथा प्रत्येक मानवमात्रासाठी, मग तो कोणत्याही जीवनस्थितीतील असो, समान रूपाने लाभदायक आहे. निश्चितपणे हा ग्रंथ प्रत्येकाला परम आकर्षक वाटल्याविना राहणार नाही. तथापि परीक्षित महाराजांनी सावध केले आहे, जे लोक पशुहिंसेत आणि आपापसातील हिंसेत व्यस्त आहेत त्यांना मात्र कृष्णकथेत फारसी गोडी वाटणार नाही. अर्थात शास्त्रातील नीतितत्वांचे पालन करण्याचा प्रयत्न करणारे मग ते कोणत्याही जीवनस्थितीत असोत खचितच कृष्णकथांकडे आकर्षित होतील, परंतु स्वतःची हत्या करणारे लोक मात्र आकर्षित होणार नाही. श्रीमद भागवतात पशुघ्न असा शब्द योजलेला आहे. त्याचा अर्थ प्राणी हत्या करणारा किंवा स्वहत्या करणारा असा आहे. आत्मसाक्षात्कार नसणारे आणि आध्यात्मिक उन्नतीत सारस्य नसणारे आत्मघातकी आहेत. ते आत्महत्याच करीत आहेत, कारण हे मनुष्य जीवन केवळ आत्मसाक्षात्काराकरिताच आहे, परंतु आपल्या कार्याचा हाती महत्त्वाचा भाग सोडून ते पशूंप्रमाणे कालापव्यय करीत आहेत. म्हणूनच ते पशुघ्न आहेत. जे वस्तुतः प्राण्यांची हिंसा करण्यात संलग्न आहे त्यांच्यासाठीही हा शब्द योजलेला आहे. प्राण्यांचे मांस खाणारे, अगदी कुत्र्यांचे मांस खाणारे सुद्धा शिकार करून आणि कत्तलखाने काढून अनेक मार्गाने प्राण्यांची हत्या करण्यात गुंतलेले असे सर्वच पशुघ्न आहेत. अशा लोकांना कृष्णकथात गोडी असणे शक्य नाही. परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींकडून कृष्णकथा श्रवण करण्यात विशेष उत्सुक होते, कारण त्यांचे पूर्वज आणि विशेषतः त्यांचे पितामह अर्जुन हे केवळ श्रीकृष्णांमुळेच कुरुक्षेत्रावरील युद्धात विजयी झाले होते, ते त्यांना माहीत होते. आपण या भौतिक जगाला देखील कुरुक्षेत्राचे रणांगण समजू शकतो. प्रत्येकजण या रणांगणावर अस्तित्वासाठी कठोर संघर्ष करीत आहे. पावलोपावली येथे संकट आहे. कुरुक्षेत्राचे रण भयंकर प्राण्यांनी भरलेल्या अथांग सागरासारखे होते. परीक्षितांचा पितामह अर्जुन याला भीष्म, द्रोण, कर्ण या आणि इतर अनेक असामान्य योद्ध्यांशी लढावयाचे होते.
या योद्ध्यांची तुलना सागरातील तिमिंगल मत्स्यांशी केली आहे. तिमिंगल हा देवमाशाला सुद्धा सहज गिळंकृत करू शकतो. कुरुक्षेत्राच्या रणात उपस्थित असलेले मोठमोठे योद्धे कैक अर्जुनांना सहजगत्या गिळंकृत करू शकणारे होते, परंतु श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुन त्या सर्वांनाच मारण्यास समर्थ झाला. श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुन गोखुराच्या चिन्हातील अल्पशा जळाला पार करावे त्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या रणांगणावरील योद्ध्याच्या अथांग सागराला सहजगत्या पार करून गेला. परीक्षितांना अनेकानेक कारणांमुळे श्रीकृष्णाच्या चरित्रांचे आकर्षण होते. श्रीकृष्णाने त्यांच्या पितामहांनाच नव्हे तर स्वतः त्यांनाही मृत्यूपासून वाचविले होते. युद्धाच्या शेवटी धृतराष्ट्राच्या आणि पांडवांच्या बाजूकडील पुत्रपौत्रांसहित सर्वच कुरुवंशीय मरण पावले होते. 5 पांडव बंधू व्यतिरिक्त सर्वच युद्धात मारले गेले होते. परीक्षित महाराज तेव्हा मातेच्या गर्भात होते. त्यांचे पिता अभिमन्यूही युद्धात मारले गेले होते. परीक्षित गर्भात असताना त्यांना ठार मारण्याकरिता अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडले होते. त्यांची माता उत्तरा श्रीकृष्णाकडे आली तेव्हा तिचा गर्भ संकटात आहे हे पाहून श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाने तिच्या गर्भात प्रविष्ट झाले आणि त्यांनी परीक्षिताचे रक्षण केले. स्वतः भगवान विष्णूने अगदी गर्भातच परीक्षितांचे रक्षण केले होते, म्हणून त्यांना विष्णुरात नावानेही संबोधिले जाते. आपले विहित कर्म कोणतेही असो, प्रत्येकाने कोणत्याही स्थितीत श्रीकृष्णाविषयी आणि त्यांच्या कृत्याविषयी श्रवण करण्यात रस घ्यावा, कारण ते परम सत्य आहेत, भगवंत आहेत, ते सर्वव्यापी आहे, ते प्रत्येकाच्या हृदयात निवास करतात आणि बाहेर विश्वरूपाने उपस्थित आहे. असे असूनही भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ते सर्वांना आपल्या दिव्यधामात बोलावून घेण्याकरिता आपल्या मूळ रूपाने मानव समाजात प्रकट होतात. प्रत्येकाने श्रीकृष्णाविषयी जाणून घेण्यास सारस्य ठेवले पाहिजे आणि जनसामान्यांना श्रीकृष्णाची जाणीव हवी आणि या मनुष्य जीवनाचा त्यांना पूर्ण लाभ मिळावा याच उद्देशाने हा ग्रंथ त्यांच्या हातात सोपविण्यात येत आहे. श्रीमद भागवताच्या 9व्या अध्यायात बलरामांचे रोहिणीसूत म्हणून वर्णन केलेले आहे. रोहिणी ही वसुदेवाची एक पत्नी होती. वसुदेवांच्या 16 पत्न्या होत्या, त्यांच्यापैकी रोहिणी एक होती. तथापि बलरामांचे देवकीसूत म्हणूनही वर्णन केले जाते. तेव्हा ते देवकी आणि रोहिणी अशा 2 मातांचे पुत्र कसे? परीक्षितांनी शुकदेव गोस्वामींना विचारलेल्या प्रश्नापैकी हा एक प्रश्न होता. त्याच्या समयानुसार उत्तर देण्यात येईल. श्रीकृष्ण वसुदेवाचे पुत्र म्हणून प्रकट होताच त्यांना तत्काळ गोकुळात नंद महाराजांच्या घरी कशाकरिता पोचवण्यात आले, तसेच श्रीकृष्णांनी वृंदावनात असताना आणि मथुरेत असताना कोणकोणती कृत्य संपन्न केली, श्रीकृष्णांनी आपल्या मामाला म्हणजेच कंसाला ठार मारले ते का, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण मानव समाजात किती वर्ष राहिले, त्यांनी द्वारकेच्या राजावर किती काळ राज्य केले, त्यांनी किती कन्यांशी विवाह केला, असे अनेक प्रश्न परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना विचारले. हे सर्व जाणून घेण्याची त्यांना फारच उत्सुकता होती. सामान्यपणे क्षत्रिय राजांमध्ये एकापेक्षा अधिक पत्न्यां देखील स्वीकारण्याची प्रथा आहे. म्हणूनच परीक्षित महाराजांनी श्रीकृष्णाच्या विवाहाविषयीची पृच्छा केली. परीक्षित महाराजांच्या या आणि इतर प्रश्नांची शुकदेव गोस्वामींनी दिलेली उत्तरे या ग्रंथांची विषयवस्तू आहे. परीक्षित महाराजांनी आणि शुकदेव गोस्वामींची स्थिती अनन्य स्वरूपाची आहे. परीक्षित महाराज हे श्रीकृष्णांच्या दिव्य लीला श्रवण करण्याकरिता एक सुयोग्य श्रोते आहेत आणि शुकदेव गोस्वामी या लीलांचे वर्णन करण्याकरिता एक परम योग्य वक्ते आहेत. असा दुग्धशर्करा योग शक्य झाला तर कृष्णकथांचा त्वरित उलगडा होतो, त्याचे रहस्य कळून येते आणि श्रोत्यांना शक्य तितका अधिक लाभ होतो. परीक्षित महाराज जेव्हा गंगा तीरावर उपवास करून आपल्या निर्वाणाची सिद्धता करीत होते तेव्हा शुकदेव गोस्वामींनी हे कथानक प्रस्तुत केले. कृष्णकथांच्या श्रवणाने आपल्याला थकवा येत नाही याविषयी शुकदेव गोस्वामींची निश्चिती करून देण्याकरिता परीक्षित महाराज स्पष्टपणे सांगतात. क्षुधा, तृषा या सामान्य जनांना किंवा मलाही त्रस्त करू शकतात, परंतु कृष्णकथा या इतक्या रोचक आहेत की त्यांच्या अखंडपणे श्रवण करूनही थकवा येतच नाही, कारण अशा श्रवणाने मनुष्याला दिव्यावस्था प्राप्त होत असते. मनुष्याने परीक्षित महाराजांप्रमाणे आस्थापूर्वक कृष्णकथा श्रवण करण्यास सौभाग्यशाली असले पाहिजे. परीक्षित महाराज कृष्णकथांच्या श्रवणात विशेष तत्पर होते, कारण त्यांचा मृत्यू कोणत्याही क्षणी अपेक्षित होता. अर्थात आपला मृत्यू देखील कोणत्याही क्षणी येऊ शकतो, या जीवनाची कोणीही निश्चिती दिलेली नाही. मनुष्य तरुण असो किंवा वृद्ध, मृत्यू कधीही येऊ शकतो. म्हणूनच मृत्यूपूर्वीच आपण पूर्ण कृष्ण भावित झाले पाहिजे. परीक्षित महाराज आपल्या मृत्यूच्या क्षणापर्यंत शुकदेव गोस्वामींकडून श्रीमद भागवताचे अखंड श्रवण करीत होते. जेव्हा त्यांनी श्रीकृष्णाविषयी श्रवण करण्याची उत्कट इच्छा प्रकट केली तेव्हा शुकदेव गोस्वामी अतिशय प्रसन्न झाले. शुकदेव गोस्वामी सर्वश्रेष्ठ भागवत कथाकार होते. त्यांनी या कलियुगातील सर्व प्रकारचे अमंगल नष्ट करणाऱ्या कृष्णलीलांचे कीर्तन करण्यास प्रारंभ केला. त्यांनी परीक्षित महाराजांची कृष्णलीला श्रवण करण्याची उत्कट इच्छा पाहून त्यांचे आभार मानले. ते त्यांना उत्तेजन देत म्हणाले, हे राजा, तुझी बुद्धी अतिशय कुशाग्र आहे, कारण तू श्रीकृष्णाच्या लीला श्रवण करण्यास अतिशय उत्सुक आहेस. त्यांनी परीक्षितांना सांगितले की श्रीकृष्णांच्या लीलांच्या श्रवण कीर्तनाची प्रक्रिया ही अशा लीलांचे संकीर्तन करणारा, त्यांचे श्रवण करणारा आणि त्यांच्याविषयी पृच्छा करणारा अशा तिन्ही प्रकारच्या लोकांना पवित्र करणारी अशा परम मंगलकारक आहेत. ही कृष्णकथा भगवान विष्णूंच्या चरणांगुष्ठांपासून प्रवाहित होणाऱ्या गंगाजळाप्रमाणे असून ती अधो, मध्य, ऊर्ध्व अशा त्रैलोक्याला पावन करणारी आहे.